नवीन वर्षाच्या सुरुवातीला सलूनच्या दरात वाढ झाली आहे। महाराष्ट्र राज्य सलून आणि ब्युटी पार्लर असोसिएशनने 20 ते 30% दरवाढीचा निर्णय घेतलाय। राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागात देण्यात येणाऱ्या सुविधांनुसार दरवाढीचा निर्णय घेण्यात आला असल्याचं असोसिएशनने म्हटलंय। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणी यांनी। नवीन वर्षामध्ये अनेक पद्धतीचे बदल तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। सलॉनचे रेट सुद्धा बदललेले आहे। साधारणपणे 20 ते 30% वाढ ही या दरांमध्ये झालेली आहे आणि सध्या आपण बघतोय की याचा थेट फटका हा ग्राहकांना बसणार आहे। परंतु महागाईमुळे अशा पद्धतीची वाढ करण्यात आलेली आहे। 1 जानेवारीपासून हे नवे दर लागू होणार आहेत। सर खरं तर ग्रूमिंग किंवा स्वतःला सुंदर दिसण्यासाठी किंवा एकूणच स्वतःच्या काळजी घेण्यासाठी म्हणून सलॉनमध्ये लोक येत असतात। ही भाववाढ नेमकी कशा पद्धतीने होणार आहे, काय पद्धतीचे दर आधी होते आणि आता कसे असणार आहेत, बदललेले रेट? सर्वप्रथम राज्यातील जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा। ही जी दरवाढ आहे म्हणजे आपण केस कापणं हा जर एक नुसता भाग असेल तर तसं नाहीये। केस कापणं हा तुमच्या सौंदर्याचा भाग असतो आणि तो कुशलतेने कापणंही फार महत्वाचं असतं। हा जो कारागीर वर्ग आहे, हा जो सलून वर्ग आहे, जे तुम्ही केस कापताय कुशलतेने कापले जातात। आणि दरवाढ जर तुम्ही म्हणाल की हा जो सलून व्यावसायिक आहे, हा जो सलून कारागीर आहे, हा एक कुटुंब चालवतो आणि कुटुंब चालवत असताना त्याच्या घरामध्ये ज्या येणाऱ्या वस्तू आहेत म्हणजे गॅसपासून अगदी मिठापर्यंत ज्या काही वस्तू आहेत त्याचे सुद्धा महागाईचं झळ त्याला पोचते आणि तो त्यातूनच आपल्या त्या सलून व्यवसायामधूनच त्याचा तो उदरनिर्वाह करत असतो। मग अशा वेळेला त्यांना ज्या गोष्टी त्यांच्या व्यवसायामधून भागत नाहीत त्यावेळेस दरवाढ करणं साहजिक आहे। म्हणजे हा नियमच आहे दरवाढीचा। तर त्यानुसार आम्ही ती दरवाढ केलेली आहे। 20 ते 30% दरवाढ आम्ही केलेली आहे। ही दरवाढ करत असताना आम्ही बेसिक गोष्टींवरती 20% दरवाढ केलेली आहे। म्हणजे ज्या विभागामध्ये महाराष्ट्रातील ज्या राज्यामध्ये शहरांमध्ये जो दर आता घेत असतील तर त्याच्यावरती 20% त्यांना वाढवायचं आहे। गणेश काळेसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई।